नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलो आहे नवीन टॉपिक घेऊन, जो की बेसिक इलेक्ट्रॉनिक मधला महत्त्वाचा टॉपिक, इलेक्ट्रिकल मधला पण महत्त्वाचा टॉपिक म्हणून संबोधलं जाईल. त्यामध्ये कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर याशिवाय कुठलेही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिकल लाईन्स ह्या चालू शकत नाही या तीन पदार्थाशिवाय. त्यामुळे याचं महत्त्व पण फार आहे. त्यामुळे आपण यावरती लेक्चर घेतोय, टॉपिक घेतोय. त्यामध्ये त्या टॉपिकमध्ये आपण ह्या तीन गोष्टींवरती फोकस करणार आहोत. त्यामध्ये कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. हे जे कंडक्टर, इन्सुलेटर किंवा कुठलाही पदार्थ हा तयार होतो लहान लहान अणूंपासून. हे आपण 8वी किंवा 10वीच्या विज्ञानामध्ये शिकलो असेल. त्याला आपण ॲटम म्हणतो, अणू. अणू म्हणजे काय की मूलद्रव्याचे सर्वचे सर्व गुणधर्म त्याच्या अंगी असतात आणि तो मूलद्रव्याचा सर्वात लहानात लहान कण असतो. म्हणजे त्याच्यापेक्षा लहान कण आपण त्याचा करू शकत नाही. याला आपण अणू असे म्हणतो. जवळपास जगात 118 मूलद्रव्य आहेत. आत्तापर्यंत जगात ज्या मूलद्रव्यांचा शोध लागला आहे ते जवळपास 118 मूलद्रव्य जगात आहेत. तर किती लहानात लहान कण जो आपण त्याचा तयार करू शकतो मूलद्रव्याचा, त्याला आपण अणू असे म्हणतो. एखादा अणू जर तुम्ही घेतला आणि मायक्रोस्कोपिक पद्धतीच्या सहाय्याने मायक्रोस्कोपच्या खाली जर पकडला तर तो या पद्धतीने दिसतो. यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जो केंद्र आहे, ह्याचा जो केंद्रबिंदू आहे, याला न्यूक्लियस म्हणतात. हा जो केंद्रबिंदू आहे यात असे दोन पार्टिकल दिसतात. रेड कलरचे दोन आहेत आणि पर्पल कलरचे दोन आहेत. आणि हे जे बाहेर जो दिसतो याचा चुंबकी रेषे टाईपमध्ये, चुंबकी रेषाच म्हणता येईल, चुंबकी रेषा टाईपमध्ये त्या जे दिसतात आहेत हे इलेक्ट्रॉन्सचं वहन होतं. हे इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे जे पार्टिकल दिसतात ते ह्याच्यात न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत. हा तुमच्या मायक्रोस्कोपच्या खाली जर ॲटम पकडला, अणू जर ठेवला तर तो ह्या पद्धतीने आपल्याला दिसतो. ॲटम्स जर आपल्याला अजून क्लिअर कॉन्सेप्ट करायची असेल, अणूची जर क्लिअर कॉन्सेप्ट अजून करायची असेल, जर कोणाला कळलं नसेल अजून देखील, तर आपण याच्यावरती फोकस करू शकतो. जर एखादं ऑरेंज आपण घेतलं, ऑरेंजचं जर स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे जर आपण त्याचा अणू बघितला तर तो असा असू शकतो. एकदम लहान 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 कणांपासून, अणूंपासून तुमचा ऑरेंज हा तयार झाला आहे. तर ऑरेंजचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल असेल, आयटम असेल, हा अणू अशा पद्धतीने असू शकतो. याची जर तुलना करायची झाली तर हा एवढा बारीक आहे. म्हणजे हा अणू जर तुम्हाला तुलना करायची असेल, समजून घ्यायचा असेल हा किती बारीक असू शकतो. समजा हे ऑरेंज म्हणजे तुमची पृथ्वी आहे. आणि जसा ऑरेंजचा लहानात लहान कण या ठिकाणी दाखवला आहे, तसाच तो पृथ्वीचा जर लहान कण बघायचा असेल तर तो या तुमच्या द्राक्षाच्या स्वरूपात असेल, ग्रेप्सच्या स्वरूपात, किंवा त्यापेक्षाही लहान असू शकतो. ही आपण फक्त एक्झाम्पल म्हणून तुलना करतोय. म्हणजे किती लहान तो पार्टिकल्स असेल, ॲटम्स असेल त्या पृथ्वीसाठी. तर पृथ्वीचे अशी लहान 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 कण एकत्र होऊन तुमची पृथ्वी तयार झालेली. ते आपण उदाहरणास्वरूपात बघितलं की अणू किती बारीक, किती लहान असू शकतो. लहानात लहान कण असतो आणि सगळेच्या सगळे त्याचे गुणधर्म, या मूलद्रव्याचे सर्वचे सर्व गुणधर्म या अणूच्या अंगी असतात. हे ॲटॉमिक स्ट्रक्चर दाखवले. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजेच आपण जर सांगितलं अणू आहे, अणूच्या मध्ये 3 कण असतात, 3 पार्टिकल असतात. त्याला आपण न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स म्हणतो. अणूच्या केंद्रभागी जे पार्टिकल्स असतात न्यूक्लियसमध्ये, याला आपण न्यूक्लियस म्हणतो. न्यूक्लियसमध्ये तुमचा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे पार्टिकल्स असतात. आणि अणूचे बाहेर जे कक्षा असतात त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे फिरत असतात. करंटच्या वहनात आपण सांगतो की इलेक्ट्रॉन्स भाग घेतात. ते इलेक्ट्रॉन्स या कक्षेमधून न्यूक्लियसच्या बाहेर किंवा न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. हा एक अणू दाखवला आहे. असे भरपूर अणू पदार्थामध्ये असतात. यापासून तुमचा पदार्थ कुठलाही असू द्या तो तयार होतो. हे एक ॲटॉमिक स्ट्रक्चर दाखवले, अणूची रचना कशी असू शकते. त्यानंतर आपण जो बघितला त्यातला भाग प्रोटॉन्स. प्रोटॉन्स हा पॉझिटिव्ह धारी असतो, म्हणजे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉन्स हा प्लसमध्ये असतो, म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. प्रोटॉन्स हा इलेक्ट्रॉन्सपेक्षा 1840 पटीने जड असतो. जर वजन आपण बघितलं प्रोटॉन्सचं तर ते इलेक्ट्रॉन्सपेक्षा 1840 पटीने जड असतात. म्हणजे प्रोटॉन्स हा वजनाने जड आहे. त्यामुळे तो कुठल्याही वहनात भाग घेत नाही. जड असल्यामुळे तो कुठल्याही वहनात
भाग घेऊ शकत नाही किंवा भाग घेत नाही. त्यानंतर जो पार्टिकल्स आपण बघत होतो तो आहे इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि हा प्रोटॉनपेक्षा आकाराने तिप्पट असतो. प्रोटॉन्स हा जड आहे, पण इलेक्ट्रॉन्स हा आकाराने प्रोटॉनपेक्षा तिप्पट आहे. इलेक्ट्रॉन्स हे तुमच्या न्यूक्लियस भोवती म्हणजे केंद्रबिंदू जो असतो न्यूक्लियस त्याच्या भोवती फिरत असतात. एखाद्या अणूमध्ये जेवढे प्रोटॉन्सची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे जेवढे प्रोटॉन्स त्या अणूमध्ये असतील तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्या अणूमध्ये असतात. त्यानंतर तिसरा जो पार्टिकल आपण त्या ठिकाणी बघितला न्यूक्लियसमध्ये तो असतो न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नसतो, ते विद्युतदृष्ट्या उदासीन असतात, म्हणजे ते न्यूट्रल असतात, कुठल्याही प्रकारचा चार्ज त्याच्यामध्ये नसतो आणि न्यूक्लियसमध्ये ते स्थिर असतात. म्हणजे समजा तुमची एखादी गाडी असेल, गाडी जर तुम्ही न्यूट्रल केली ती पुढं पण जात नाही आणि ती मागं पण जात नाही. त्या पद्धतीने हा न्यूट्रल आहे, विद्युतदृष्ट्या उदासीन आहे, त्यामध्ये हा न्यूक्लियसमध्ये असतो आणि तो स्थिर असतो. गाडी स्थिर असते ना न्यूट्रलमध्ये, त्याप्रमाणे तर न्यूट्रॉन हा स्थिर असतो. त्यानंतर प्रत्येक मूलद्रव्याला किंवा प्रत्येक ॲटमला ॲटॉमिक नंबर दिला जातो. जसं आपण सांगितलं 118 मूलद्रव्य आहेत, तर त्या 118 मूलद्रव्य ओळखण्यासाठी प्रत्येकाला एक ॲटॉमिक नंबर दिला जातो. हा जो ॲटॉमिक नंबर असतो त्या अणूमध्ये प्रोटॉनची आणि जी इलेक्ट्रॉनची संख्या असते, जेवढी संख्या असते तोच नंबर ॲटॉमिक नंबर म्हणून दिला जातो. म्हणजे समजा कॉपर जर बघितला तर कॉपरमध्ये प्रोटॉन्स 29 आहे आणि इलेक्ट्रॉनसुद्धा 29 आहे, तर त्या कॉपरचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 29 दिला गेलेला आहे. तसंच जर जर्मेनियम बघितलं तर जर्मेनियममध्ये जे काय पार्टिकल्स आहेत म्हणजे तुमचे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांची संख्या 32 आहे जर्मेनियममध्ये. म्हणजे त्याचा जो ॲटॉमिक नंबर असतो तो 32 आहे. जेवढे प्रोटॉन्स असतील, जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील, ती संख्या तुमची ॲटॉमिक नंबर म्हणून त्या मूलद्रव्याला दिली जाते. या ठिकाणी एक अणूची रचना, अणूचे कक्ष दाखवलेत, कॉपरची दाखवली. जसं आत्ता आपण सांगितलं कॉपरचा जो मूलद्रव्य आहे किंवा ॲटॉमिक नंबर आहे तो 29 आहे. 29 का दिला आहे तर त्याची प्रोटॉनची संख्या, या ठिकाणी प्रोटॉन्स आहेत ते 29 आहेत आणि आपण इलेक्ट्रॉन जर मोजले, पहिल्या कक्षेत 2 आहे, दुसऱ्यात 8 आहे, तिसऱ्यात 18 आहे आणि शेवटच्या कक्षेत 1 आहे. ह्याची जर बेरीज केली तर ते पण 29 होतात. त्यामुळं कॉपरचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 29 आहे. ही कॉपरची ॲटॉमिक स्ट्रक्चर दाखवले. याबद्दल पुढे आपण माहिती घेणार आहे. हा फक्त ॲटॉमिक नंबर कसा दाखवला जातो हे दाखवण्यासाठी एक डायग्राम तुमच्यासमोर ठेवलेली आहे. त्यानंतर प्रत्येक कक्षेसाठी इलेक्ट्रॉन ज्या न्यूक्लियस भोवती फिरत असतात, न्यूक्लियसमध्ये जो तुमचे पार्टिकल्स असतात ते असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. कक्षेत जे फिरत असतात, शेलमध्ये जे फिरत असतात ते इलेक्ट्रॉन्स असतात. अशा जवळपास अणूच्या 7 कक्षा असतात. त्या 7 कक्षांना सिम्बॉलने दर्शवलं जातं. प्रत्येक शेलला एक सिम्बॉल दिलेला आहे किंवा एक अक्षर दिलेलं आहे. तर पहिल्या कक्षेला के आणि प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या मर्यादित असते. म्हणजे पहिल्या कक्षेला के नाव दिले, त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असणार ते 2 असतात. दुसरी कक्षा जी असते ती एल कक्षा आहे, त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. तिसरी कक्षा जी आहे ती एम कक्षा आहे, त्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतात. चौथी कक्षा एन आहे, त्याच्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन्स आहेत. पाचवी कक्षा ओ आहे, त्यामध्ये 50 इलेक्ट्रॉन्स आहे. 6वी कक्षा पी आहे, त्याच्यामध्ये 72 इलेक्ट्रॉन्स आहेत. 7वी कक्षा क्यू आहे, त्याच्यामध्ये 98 इलेक्ट्रॉन्स आहे. प्रत्येक मूलद्रव्यवाईज किंवा प्रत्येक अणुवाईज त्याच्यामध्ये कक्षेमध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या कक्षेला सिम्बॉल आहे आणि प्रत्येक कक्षेला इलेक्ट्रॉनची संख्या मर्यादित आहे. पहिल्या कक्षेत 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स राहू शकत नाही, दुसऱ्यात 8 पेक्षा जास्त नाही, तिसऱ्यात 18 नाही. असे पहिल्या कक्षेपासून ते 7व्या कक्षेपर्यंत म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्सपासून 98 इलेक्ट्रॉन्सपर्यंत जे काय त्या ॲटममध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढेच इलेक्ट्रॉन त्या कक्षेमध्ये असतात. त्यापेक्षा जास्त नाही आणि त्यापेक्षा कमी नाही. यामध्ये सबशेल पण असतात. सबशेल्स याचा अर्थ असा, याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर हे शेल सिम्बॉल आहेत. म्हणजे ही कक्षा आहे, के ही कक्षा आहे आणि केच्या जोडीला एक सबशेल आहे. याचा अर्थ असा समजा की के एक हॉटेल आहे किंवा के एक फ्लोअर आहे, हॉटेलचा एक फ्लोअर आहे. के हे तुमच्या एखाद्या हॉटेलचं फ्लोअर आहे आणि त्या एका फ्लोअरवरती जे काय रूम्स असतील ते सबशेल्स आहेत. म्हणजे याच्या अंडर पण काही सबशेल्स येतात. पहिल्या कक्षेला येत नाहीत, दुसऱ्या कक्षेला 2 आहेत, तिसऱ्या कक्षेला 3 आहेत, चौथ्या कक्षेला 4 आहेत. आज प्रत्येक कक्षेच्या अंडर सबशेल्स येतात. हे तर झालं तुमचा प्रत्येक कक्षा दाखवली आणि त्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात ते याचा तक्ता आहे. अशा 7 कक्षा आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रत्येक कक्षेला एक एनर्जी लेवल असते.
प्रत्येक कक्षेची स्वतःची एनर्जी असते. प्रत्येक कक्षेची स्वतःची एनर्जी लेवल असते. त्यानुसार इलेक्ट्रॉन्स या एनर्जीनुसार त्या कक्षेमध्ये फिरत असतात. याचा जर विचार केला, जर ही इमेज बघितली, त्यामध्ये आत्ता आपण बघितलं न्यूक्लियस आहे. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा. आपण आत्ताच बघितलं पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, त्याच्यानंतर तिसऱ्या कक्षेमध्ये 18. असे इलेक्ट्रॉन जे असतात हे वाढत जातात 7व्या कक्षेपर्यंत 98 इलेक्ट्रॉन्स होतात. हे पण प्रत्येक पदार्थावाईज वेगवेगळे असतात. प्रत्येकामध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते. तर यामध्ये न्यूक्लियसपासून पहिल्या कक्षेचे जे अंतर असतं ते कमी असतं. न्यूक्लियसपासून दुसऱ्या कक्षेचे जे अंतर असतं ते जास्त असतं. न्यूक्लियसपासून तिसऱ्या कक्षेचे जे अंतर असतं ते अजून जास्त असतं. आता न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि कक्षेमध्ये फिरत असतात इलेक्ट्रॉन ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. तर हे निगेटिव्ह चार्जचे इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनकडे आकर्षिले जातात. म्हणजे पहिल्या कक्षेची जी एनर्जी लेवल असणार आहे ती कमी असते. दुसऱ्या कक्ष जे असते ज्याच्यामध्ये तुमचे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे न्यूक्लियसपासून लांब आहे. त्यामुळे प्रोटॉन्सला इलेक्ट्रॉन्स ओढून घेण्यासाठी एनर्जी ही जास्त लावावी लागते. म्हणून यासाठी यामध्ये जी एनर्जी लेवल असते ती जास्त असते. यापासून जी तिसरी कक्षा आहे याच्यामधलं अंतर अजून लांब आहे. त्यामुळे याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्सकडून ओढून घ्यायचे असतील तर त्यासाठी लागणारी एनर्जी जास्त लागते. त्यामुळे ह्याचा जो एनर्जी लेवल असतो तो जास्त असतो. ह्याच्यापेक्षा पुढची 4थी कक्षेला एनर्जी लेवल अजून जास्त असतो. 5व्या कक्षेला अजून जास्त, 6व्या कक्षेला अजून जास्त एनर्जी लेवल. सर्वात जास्त एनर्जी लेवल लागते ती 7व्या कक्षेला. म्हणजे न्यूक्लियसपासून जी कक्षा लांब असते, सर्वात लांब असते, त्याचा जो एनर्जी लेवल असतो तो सर्वात जास्त असतो. ही एनर्जी लेवलची पद्धत आहे. एनर्जी लेवल दाखवली जाते. 7व्या कक्षेत ही एनर्जी लेवल सर्वात जास्त असते. त्यानंतर आपण बघणार आहोत कंडक्टर म्हणजे काय. हे आपण अगोदर बघितलंच असेल. ज्या पदार्थातून मुक्त इलेक्ट्रॉनचं सहजासहजी वहन होतं आणि ज्यामध्ये इलेक्ट्रिक करंट सहजासहजी वाहू शकतो, आपण त्याला काय म्हणतो, कंडक्टर. महत्त्वाचं म्हणजे कंडक्टरच्या शेवटच्या कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतात. जी शेवटची कक्षा जी काय असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, चौथी असेल कंडक्टरची, त्याच्यामध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे त्या इलेक्ट्रॉनचं, मुक्त इलेक्ट्रॉनचं काय होतं, पुढच्या अणूमध्ये वहन होतं. वहनाच्या पण प्रक्रियेत उष्णतेने वहन होऊ शकतं, इलेक्ट्रिक वहन होऊ शकतो. म्हणजे तुम्ही सप्लाय दिल्यानंतर वहन होतं. तर अशा कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनची जी संख्या असते ती 4 पेक्षा कमी असते. सर्व धातू जे आहेत ते विजेचे उत्तम वाहक आहे. याच्यात सर्वात जास्त जो चांगला कंडक्टर म्हणून संबोधला जातो तो चांदी आहे. चांदीचा जो कंडक्टिव्हिटी ती हाय, शेवटच्या कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत आणि रेजिस्टन्स कमीत कमी, करंटला विरोध कमीत कमी होतो. कॉपर देखील चांगला कंडक्टर आहे. ॲल्युमिनियम आहे, हे कंडक्टर आहेत. याच्यामध्ये कॉपर दाखवला आहे, कॉपरचं ॲटॉमिक स्ट्रक्चर दाखवलं आहे. याच्या कॉपरचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 29 आहे. याचा अर्थ प्रोटॉन पण 29 आहे आणि बाहेरच्या कक्षेत फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पण 29 आहेत. पहिल्या कक्षेत 2, 8, त्यानंतर 18. याची जर बेरीज केली 2 आणि 8 10, 10 आणि 18 10 आणि 18 झाले 28 आणि शेवटच्या कक्षेत 29, ॲटॉमिक नंबर 29. शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन्स आहेत. असे भरपूर अणू, हे जे गोल दाखवलं हा फक्त एक अणू आहे, कॉपरचा एक अणू आहे. असे भरपूर अणू कॉपरमध्ये असतात. हे शेजारी शेजारी असतात लागून. त्यामुळे हा जो शेवटच्या कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन्स आहे तो पुढच्या अणूला पास केला जातो. पुढच्या कक्षेतले अणू जे असतील, शेवटच्या कक्षेतले, पुढच्या अणूच्या शेवटच्या कक्षेतले जे अणू असतील ते पुढे पास होतात. असे तुमचं इलेक्ट्रिकलचं काय होतं, वहन होत जातं. त्यामुळे याला आपण कंडक्टर म्हणतो, कारण याच्या शेवटच्या कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतात. याची एनर्जी लेवलसुद्धा दाखवलेली इथं. एनर्जी लेवल याची 4 आहे. हा कॉपर आहे, कॉपरचा ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. यानंतर हा ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. याच्यासुद्धा शेवटच्या कक्षेत आपण बघू शकता 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. 4 पेक्षा कमी, याचा अर्थ तो कंडक्टर आहे. याचा जो ॲटॉमिक नंबर असणार आहे आपण या ठिकाणी मोजूया. प्रोटॉन्स तर आपल्याला मोजता येणार नाहीत, पण आपण इलेक्ट्रॉन्स मोजूया. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, 10 आणि हे 3, 13. ॲटॉमिक नंबर जो आहे ॲल्युमिनियमचा तो 13 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जर आपण मोजले तर आपल्याला ॲटॉमिक नंबर सांगता येऊ शकतो. त्याला सिम्बॉल AL आहे. AL याचा अर्थ ॲल्युमिनियम. कॉपरचा Cu सांगतो आपण, तसा ॲटॉमिक नंबर ॲल्युमिनियमचा 13 आहे आणि सिम्बॉल जो आहे तो AL. याचा अर्थ प्रोटॉन्स पण ह्याच्यामध्ये 13 असतील आणि इलेक्ट्रॉनसुद्धा आपण मोजले ते 13 आहेत. एनर्जी लेवल याची 3 आहे. कॉपरची एनर्जी लेवल 4 आहे, कारण त्याचा रेजिस्टन्स पण कमी होतो. 3 एनर्जी लेवल जर असेल तर याचा रेजिस्टन्ससुद्धा त्या पद्धतीने वाढतो. हा पण कंडक्टर म्हणून वापरला जातो. त्यानंतर आपण बघणार आहे इन्सुलेटर. ज्या पदार्थातून मुक्त इलेक्ट्रॉनचं वहन होऊ शकत नाही किंवा ज्या पदार्थामधनं इलेक्ट्रिक करंट वाहून जाऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर म्हणतो. इन्सुलेटरमधनं कुठल्याही प्रकारचा करंट वाहून जाऊ शकत नाही, मुक्त इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही. शेवटच्या कक्षेत
4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. इन्सुलेटरमध्ये जे शेवटची कक्षा असते कुठली असू शकते ती, जसं आपण कंडक्टरला सांगितली कुठली कक्षा असू शकते शेवटची, त्या कक्षेमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतात इन्सुलेटरमध्ये. त्यामुळं त्यात इलेक्ट्रॉनचं जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनचं वहन होतच नाही. 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे पुढच्या पार्टिकलला इलेक्ट्रिक सप्लाय किंवा इलेक्ट्रिक करंट जर हे दिला इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात, तर ते इलेक्ट्रॉन पुढच्या पार्टिकलला देत नाहीत. त्यामुळं इलेक्ट्रॉनचं जे वहन आहे यामध्ये होत नाही. जर आपण उदाहरण बघितलं तर याच्यामध्ये पेपर आहे, याच्यातनं वीज प्रवाह वाहत नाही. ग्लास आहे, रबर आहे, मायका आहे, प्लास्टिक आहे, याच्यातनं इलेक्ट्रिक करंट कुठल्याही स्वरूपात वाहून जाऊ शकत नाही. याच्या शेवटच्या कक्षेत 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ह्याचा पुढचा एक घटक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सेमीकंडक्टर आहे. सेमीकंडक्टर याचा अर्थ असा की यामध्ये कंडक्टरचे पण गुणधर्म आहेत आणि याच्यामध्ये इन्सुलेटरचे पण गुणधर्म आहेत. काही विशिष्ट वेळेस हा कंडक्टर म्हणून काम करतो आणि काही विशिष्ट वेळेस हा इन्सुलेटर म्हणून काम करतो. का तर याच्या शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. जसं आपण बघितलं कंडक्टरमध्ये शेवटच्या कक्षेत 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, इन्सुलेटरमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. तसाच हा बाउंड्रीवर आहे, याच्यामध्ये 4पेक्षा कमी पण नाही आणि 4पेक्षा जास्त पण नाही, त्यामुळे याला सेमीकंडक्टर म्हणतात. याच्यामध्ये बरोबर शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे हा सेमीकंडक्टर म्हणजे हा इन्सुलेटरच्या बाजूला पण जाऊ शकतो कधी आणि कधी तो कंडक्टरच्या बाजूला पण जाऊ शकतो. असे जे सेमीकंडक्टर असतात ह्याचा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो. आपण मागं बघितले निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय, की जर तापमान वाढलं तर करंट हा काय होतो, कमी होतो, आणि तापमान कमी झालं की याचं रेजिस्टन्स जो असतो तो वाढतो. तापमान वाढलं की रेजिस्टन्स कमी होतो, तापमान कमी झालं की रेजिस्टन्स वाढतो. म्हणजेच याला जर तुम्ही उष्णता दिली, सेमीकंडक्टरला जर तुम्ही उष्णता दिली त्याच्यामधनं करंट वाहून जाऊ शकतो, याचा अर्थ तो कंडक्टर म्हणून काम करेल. आणि याच्यातनं जर उष्णता कमी केली, याला दिलेली जर उष्णता कमी केली तर तो रेजिस्टन्स म्हणून काम करेल. रेजिस्टन्स म्हणजे त्यातनं करंट वाहणार नाही, त्यावेळेस तो तुमचा इन्सुलेटर म्हणून काम करेल. म्हणून त्याचा जो टेम्परेचर कोएफिशियंट आहे तो निगेटिव्ह आहे. एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट कमी होते, त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. तापमान वाढलं की रेजिस्टन्स कमी होतो, तापमान कमी झाला की रेजिस्टन्स वाढतो. हा तुमचा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. याच्यामध्ये जर बघितलं सेमीकंडक्टरमध्ये तर 2 सेमीकंडक्टर जास्तीत जास्त वापरले जातात. तो म्हणजे एक सिलिकॉन आहे आणि दुसरा जर्मेनियम आहे. सिलिकॉन जर्मेनियम जास्त करून डायोड बनवण्यासाठी, सेमीकंडक्टर मटेरियल डायोड रेजिस्टर वगैरे बनवण्यासाठी, ट्रान्झिस्टर वगैरे बनवण्यासाठी पण त्या ठिकाणी सिलिकॉन जर्मेनियमचा उपयोग होतो. सिलिकॉन हा जर बघितला तर हा प्रत्यक्षात वाळू ही सिलिकॉन डायऑक्साईड असते, याच्यावरती प्रक्रिया करून त्या वाळूपासून सिलिकॉन बनवले जाते. आणि जर्मेनियम हा जर बघितला, जर्मेनियम कोळशाच्या राखेपासून तयार केला जातो. कोळशाच्या राखेपासून किंवा जस्तच्या गाळ्यापासून किंवा धुळीपासून हा जर्मेनियम तयार केला जातो. जर्मेनियमचा ॲटॉमिक नंबर आपण बघितला तर तो 32 आहे. याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते 32 आहेत. आणि सिलिकॉनचा जर बघितला तर तो 14 आहे. बघणारच आहोत आपण. या ठिकाणी सिलिकॉन दाखवले, सिलिकॉनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर दाखवले. शेवटच्या कक्षेत आपण जसं सांगितलं की 4 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर सिलिकॉनच्या शेवटच्या कक्षेत म्हणजेच तिसऱ्या कक्षेत बरोबर 4 इलेक्ट्रॉन्स आहे. ह्याचा जर ॲटॉमिक नंबर मोजायचा असेल तर प्रोटॉन्स किती दाखवले, 14. इलेक्ट्रॉन्स मोजा, पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत, हे झाले 10 आणि शेवटच्या कक्षेत 4. असा याचा ॲटॉमिक नंबर येतो 14. असा हा सिलिकॉन आहे. सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून वापरतात. आत्ताच आपण सांगितलं की डायोड, काही सेमीकंडक्टर्स वगैरे सेमी मटेरियल वापरतात, सेमीकंडक्टर मटेरियल वापरतात. डायोड बनवण्यासाठी सिलिकॉन, जर्मेनियम असे मटेरियल वापरले जातात. ह्याचा ॲटॉमिक नंबर बघितला आपण 14 आहे. त्यानंतर जर्मेनियम आहे. जर्मेनियमचे पण शेवटची कक्षा आपण बघू. शेवटच्या कक्षामध्ये 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हा सेमीकंडक्टर आहे. ॲटॉमिक नंबर बघा, प्रोटॉन्स किती आहेत, 32 आहेत. त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन सुद्धा किती असतील, 32 असतील. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, 2 आणि 8 10 आणि पुढच्या कक्षेत 18, 10 आणि 18 28 आणि शेवटचे 4, हे 4 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 28 आणि 4 32. याचा जो ॲटॉमिक नंबर असणार आहे तो 32 असणार आहे. प्रोटॉन्स पण 32 आहे, इलेक्ट्रॉन्स पण 32 आहे, त्यामुळे हा ॲटॉमिक नंबर याचा 32 असणार आहे. हा पण सेमीकंडक्टर मटेरियल आहे, डायोड वगैरे बनवण्यासाठी वापरला जातो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बघितल्याबद्दल धन्यवाद.